7-7, 8 तास येतात. आपण 4 तासात आलोय. 4 तासात आलोय. गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. आता मी निघतो हरिहरेश्वरवरून पालघरला येण्यासाठी. हरिहरेश्वरवरून पालघरला येण्यासाठी 272 किलोमीटर दाखवतात आणि 6.5-7 तास दाखवतात. म्हणजे आम्हाला घरी पोहोचायला कमी कमी 11:30-12 वाजणार आहेत. आणि आता वाजलेत 4:20 झालेत. आणि इथली पालखी जी होती, जी शंकासूरची होती, तुम्ही होती नंबर. खूप धमाल केली. लोकल सगळ्यामध्ये बसणं, सर्वांच्या घरी जेवणं, प्रसाद खाणं, म्हणजे खूप धमाल, खूप मजा केली, एन्जॉय केली मी. नेक्स्ट पुढच्या वर्षी पण यायचं नक्कीच प्रयत्न करणार आहे मी. रेडी होतोय आणि लगेच तुम्हाला बाईकवर भेटतो. आम्ही निघालो. आता वाजले 4:50. घरी पोचायला 11:40 दाखवतात पालघरला पोचायला. तर बघूयात आपण तो टाईम कवर करतो की नाही. आणि इथे शिमगाची जी पद्धत आहे, जी परंपरा आहे, खूप मस्त आहे, खूप धमाल आहे. आणि इथली लोकं जी आहेत किती गोड आहेत, किती प्रेमाने बोलतात, खूप छान. म्हणजे कोकणातली पब्लिक बोलतात ना की कोकणची माणसं साधी होईल, सेम तसंच असेल काय आहेच. खूप स्वीट मुलं आहेत, खूप मस्त आहेत. सर्वच मुलं आहेत जी पण आहेत सर्व त्या लोकांनी मला त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. खूप मजा केली. मला तर खूप आवडलं. नेक्स्ट इयरसुद्धा मी नक्कीच जास्त दिवस येण्याचे प्रयत्न करेल. स्पेशली हरिहरेश्वरमध्ये. हरिहरेश्वर मला यावेळेस त्या पालखीसोबत राहायला नाही भेटला, कारण की मी लेट आलो होतो, म्हणून मला बाणकोट इथे पालखी भेटली. नेक्स्ट टाईम मी हरिहरेश्वर असेल तेव्हाच येणार. एक दिवस आधी येईल. तर चला आजचा प्रवास आपण चालू करूयात. मस्त मोठं ब्लॉग, फुल ऑन धमाल. रस्ता पण कंडिशन खूप मस्त आहे. फक्त एवढंच की आता पनवेलमध्ये घुसेल, त्यानंतर मला जे ठाण्यापर्यंत येईपर्यंत जी ट्रॅफिक लागणार आहे ती भयंकर. पण ठीक आहे, आता काय 270 किलोमीटर आहे, तेवढं पण नाही, आपण इझिली कवर करू. गाडीमध्ये पेट्रोल नाही, पुन्हा रिझर्व लागलं आहे. पेट्रोल पंप मला पहिलं तर पेट्रोल पंप शोधावं लागलं, कारण की एक पण दांडी नाही आहे. पेट्रोल पंप भेटल्यानंतर पहिलं गाडी फुल करून घेत पेट्रोल, आणि मग डायरेक्ट नॉनस्टॉप आपल्या दिशेने. ही चढण बघा, चढण एवढी खतरनाक चढण आहे ना. चढण्यासाठी गाडी सेकंड गिअरवर चालते. आणि आता पूर्ण तुम्हाला त्या रस्त्याने चढायचं आहे. आता मला गाडी कंट्रोल करावी लागणार. आणि हा बघा युटर्न बघा. बापरे बाप, फर्स्ट वर टाकली. हा टर्न बघा. ओ भाई, हा रस्ता बघा, प्रॉपर युटर्न आहे. आणि डायरेक्ट वरती चढतोय असं फील होतंय बघा. त्या गावात आम्ही आले वरती चढत. पेट्रोल पंप भेटलाय आम्हाला. गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतोय आणि गाडी फुल करून घेतोय. कधीपासून विचार करतो पेट्रोल पंप. आणि फायनली भेटला. कुठे टाकू? पहिला फुल तर करून घे. फुल करू. हां फुल करायला कर ना, फुल करून. चला पेट्रोल. हां मीटर कोणता आहे? यावर. ठीक आहे, मीटर चालू. हां डन. हां चालू आहे. येस. इकडं माणगाव आहे. कुठे आहे माणगाव? 27 किलोमीटर. हां माणगाव 27 किलोमीटर आहे. आता पेट्रोल फुल झालं आहे. आता नॉनस्टॉप डायरेक्टली पालघरच्या दिशेने. कुठे वाटल्यास थांबावं असं तर थांबेल, नाही तर डायरेक्टली घरी. माणगावला पोचलो आम्ही. आता इकडनं आम्हाला माहिती मारायचे लेफ्ट मुंबईच्या दिशेने. हां एवढंच आहे. हा फक्त वन वे आहे ना, आणि हा सिटी पण पडते ना. तर चला थांबवलं आम्हाला. आता बघूयात की ट्रॅफिक सोडणार मग आम्हाला. खूप मोठी ट्रॅफिक आहे, पण बाईक असल्यामुळे आपण साईडने निघता येतं आपल्याला. आणि हा वन वे आहे ना, म्हणून ते ट्रॅफिक होते. पण आपण साईड बाय साईड चाललो आहे, एक करत. पुढे जाऊन हायवे लागणार आपला थोडा किलोमीटर नंतर. तर म्हणजे हार्डली 1-2 किलोमीटरनं हायवे लागतोय. पण आता काय थांबवलं आहे पोलीस लोकांनी. बोलत थांबा, तर थांबायचं. नॅशनल हायवे NH-66 लागला आम्हाला. मस्त खुल्ला आहे. जोपर्यंत खुल्ला आहे तोपर्यंत गाडी खिचतोय आपण. धमाल. बघू आता कितपर्यंत गाडी खिचतोय आपण. इंदापूरला पोहोचलोय आणि ट्रॅफिक खूप मोठी दिसते. हे रिक्षा चाललाय, रिक्षा इथली लोकल आहे, त्याच्या मागे चाललोय मी. का खूप ट्रॅफिक असे, खूप मोठी ट्रॅफिक आहे. तर आपण चावं त्याच्या मागे. तिथे टाकतो गाडी, म्हणजे कुठे फसायला नको आईला. आपण तिकडे पण ट्रक आले, प्रॉब्लेम होईल ना. आता चल पुढे चला काका. थांबला ना काका तो. चला खालून जाऊ आपण. पेन आहे 58, पनवेल आहे 89, नवी मुंबई 104, ठाणे 152. तर चला टार्गेट पहिला 89चं करूयात पनवेल.
आणि 152 म्हणजे आपल्याला अजूनपर्यंत खूप जास्त किलोमीटर कव्हर करायचं आहे आणि कमीत कमी अजूनपर्यंत आपल्याला 200 किलोमीटरचा कव्हर करायचं आहे पालघरला पोहोचेपर्यंत चाललाय. आणि सूर्य बघा काय ऑरेंज ऑरेंज झालाय बघा, एक नंबर म्हणजे खतरनाक ऑरेंज वाटतोय. आणि हा एवढा खुला रस्ता आहे, तर ह्या खुला एवढा रस्ता बघून मला राहत नाही, पण सनसेट दाखवण्यासाठी मी गाडी स्लो केली आहे. हे बघा एक नंबरचं. चला आता आपण आपल्या पुन्हा मार्गाला लागूयात फुल ऑल टॉप अँड टॉप टू टॉप स्पीडमध्ये. मस्त गाडी खिचायला भेटते आणि मग असा वन वे लागतो. वन वे पण बाकी रस्ता बऱ्यापैकी खूप झाला NH-60. थोडा थोडा 1-1 किलोमीटरचाच वन वे लागलाय. आणि आता 1 किलोमीटर नंतर आहे टोल नाका. रस्ता बघा मस्त परफेक्ट व्ह्यू दिसतोय. आता तिकडे सनसेट सूर्य पाहिजे होता, एकदम भारी वेदर असता. वेदर म्हणजे व्ह्यू असता, सॉरी वेदर म्हणतोय व्ह्यू असता. चला 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 भावा गाडी खेचा. काही लाईट सर्व दिसतात ना, ते सर्व MIDC एरिया आहे. हे आम्ही नागोठाण्याला पोहोचले. आता खूप जास्त कंपनी आहे तिकडे, खूप जास्त. आणि रस्त्याची कंडिशन तर एक नंबर आहे. मजा आला गाडी परवाला मस्त. आता मी पनवेलला पनवेल आता किती किलोमीटर माहिती नाही, पहिला बोर्डवर होता 46, त्याच्यानंतर आम्ही 10 किलोमीटर तरी कव्हर केला असेलच. आता आम्ही NH-66 सोडतोय, इथेच NH-66चा प्रवास संपतोय. आता पुन्हा माझा रस्ता ट्राफिक ट्राफिक ट्राफिक, पनवेल ठाणे सर्व ह्या रस्त्याने जावं लागणार. आता पूर्ण रस्ता ट्राफिक लागणार आहे आम्हाला. तर मी विचार करतो काहीतरी चाय किंवा काहीतरी पिऊन घेऊयात, पण ते चायवर काही दिसत तर नाही आहेत. पण 2 मिनिट थांबून पाणी तरी पिऊयात. इकडे ठाणे 29 किलोमीटर, JNPT आहे 26 U-टर्न माराल तर. आणि मुंबई आहे, मुंबई म्हटलं की आता 48 किलोमीटर, पण आपल्याला ठाण्याला 29 किलोमीटर ठाणे स्टेट जायचं स्टेट. आता पनवेलमध्ये घुसलोत आणि अशा सिग्नलने स्वागत. बॅक टू बॅक सिग्नल चालत आहेत. आणि हे बघा लहान लहान पाखरू असे मेलेत. खूप स्पीडने आलो यार मी, म्हणजे हे 1 तास कव्हर केला विचार करा. आणि जर आणखी जर दिवस भेटला असता मला गाडी खेचण्यासाठी तर अजून मजा आली असती. पण काय अंधार झाला, 5 वाजले आम्हाला तिकडनं निघता. ठीक आहे. आणि इकडे सिग्नल, इथला सिग्नल खूप मोठा असतो. आता किती वेळ लागेल ते काय माहिती नाही. आणि बघ ट्रॅफिक बघा फुल लाल लाल. शिडपाडा टोलनाक्याला पोचलोय आणि लकीली आज या टोलनाक्यावर ट्रॅफिक नाही आहे. आता या टोलनाक्यावर जी ट्रॅफिक असतं भयंकर. माझा आमचा लक चांगला असेल की आम्हाला ट्रॅफिक नाही भेटली आहे. तर बेस्ट. चला पटापटा जायचं आहे. कमीत कमीत अजून पण मला 10:30चा टाईम दाखवतोय घरी पोहोचण्यासाठी, तेव्हा पनवेलवरून निघालो तेव्हा. आणि इथे खूप सिग्नल आहेत, तर मला वाटत नाही की 10:30ला पोहोचतील. टाईम थोडा मागे पुढे होऊ शकतो, बघूयात. आता काय घाई नाही. 11:30चा टाईम आपण 1 तास कव्हर केला आहे, खूप कव्हर केला आहे स्पीड. ठाण्यामध्ये पोहोचलो आता आपण. आणि ही आहे ठाण्याची मूव्हिंग ट्रॅफिक. चल 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 जाऊ दे चलो. आता डायरेक्टली हाच रस्ता आपला नॉनस्टॉप NH-48 डायरेक्टली मनोरपर्यंत. आणि मग मनोरला गेला, मनोर नाही ॲक्च्युली कुठे दादा काय करतो साला सिग्नल देऊन चाललाय. वराई फाटावरून जाईल मी, मनोरवरून नाही जाणार, कारण की मनोर खूप लांब पडतं. वराई फाटाचा शॉर्टकट बनवलाय तो बेस्ट. घोडबंदरला पोहोचलो आम्ही. हा काय आम्ही स्पीड जो मेंटेन केलाय 4 तासामध्ये हरिहरेश्वर टू घोडबंदर. करेक्ट 4 तासात पोहोचलोय, 4 तासात. काय गाडी खेचली आहे मी. पण नंतर अंधार झाल्यानंतर थोडंसं ट्रॅफिक जाम झाली, स्पीड कमी झाला. जर दिवसा खेचायचं असते ती मी आणखी कमीत तासात खेचायचा प्रयत्न केला असता. पण खूप खतरनाक गाडी घेतली आहे. मजा आली म्हणजे
परफेक्ट. आणि गाडीचा परफॉर्मन्स जो आहे एक नंबर यार, एक नंबर. चला इकडनं आता काय माझ्या माहितीनुसार हो आता काय 15 ते 20 मिनिटात लंकेत पोहोचेल नालासोपारामध्ये. त्याच्यानंतर आपला प्रवास एकटा असणार आहे सोलो. पटकन गाडी खेचतोय इथे, पण जेवढी ट्रॅफिक कमी भेटेल तेवढी चांगलं आहे. लवकरात लवकर खेचायचा प्रयत्न करतो. आता पोचलोय आता मी नालासोपारामध्ये, लंकेतला सोडतोय आणि मी माझ्या आता प्रवास लगे आली मजा मजा एक नंबर. लोक 7-8 तास येतात, आपण 4 तासात आलोय. 4 तासात आलोय. एवढी गाडी खेचली ना, एवढी गाडी खेचली ना. तुला मजा आली? आली आली बाबा, मजा आली. थांब पाणी पिऊ देता जरा. लंकेतला सोडलं आता मी, 9:10 झालेत. आई साहेब काय मजा आली गाडी चालवायला. आता मी सिंगल असणार आहे पालघरपर्यंत, आणि मग काय आता मला कमीत कमी 50 ते 1 तास लागू शकतो पोचायला. बघा किती टाईम लागतो ते. मला घरी पोचायला टाईम देईलच. आतापर्यंत मी हरिहरेश्वरवरून 1.5 तास कवर केलं आहे. हा म्हणजे एवढं कवर करणं म्हणजे, आणि ते पण, आणि मला पनवेलपासून या घोडबंदर येईपर्यंत खूप हालत खराब झाली. ट्राफिक. तर तोही रस्ताच असा म्हणजे टॉप टू टॉप, तर आणखी मजा यायची गाडी चालवला. पण ठीक आहे, एक तो ट्रॅव्हलचा पार्ट आहे तो पण ट्राफिक. तर चला आता पटापटा या रस्त्याला लागला मी आणि गाडी पळवतो मस्तच. खानेवाले टोल नाका तिकडे पोचलोय. म्हणजे आता आपलं पोचलोय वराई फाटाची. ते वराई फाटा इकडनं आता 5 ते 8 मिनिटावर असेल. म्हणजे आता आपण पोचणार लगेच आपल्या घरी. वा मजा आलाय. रस्ता तर खूप मस्त आहे. आणि दुपारी थोडी गरम होती, आता थोडंसं इथे हायवेला आलं आपल्या एरियामध्ये, तर थोडं थंडावा जाणवते मला. बाईक ट्रक काय सिग्नल तर दे. सिग्नल पण देत नाही, काय देत नाही, डायरेक्ट टाकला जाणार इकडे. ठीक आहे चलो. जस्ट मी आता पोचलो एक घरी. टाईम दाखवतोय 10:05 झालेत. गुगल मॅप आम्हाला जेव्हा मी हरिहरेश्वरवरून निघालो तेव्हा दाखवत होता की 11:40 पोहोचेल, पण मी 1 तास 40 मिनटं लवकर पोचलोय. काय रस्ता होता, काय मजा आली गाडी चालवायला, एक नंबर. मॅग्नेट आहे ना, चिपकतं लगेच. आणि खूप मजा आली. आणि थँक्यू तुम्ही सर्व ब्लॉग बघितले. आणि लंकेशच्या गावाची पब्लिक, अंबावणी गावाची पब्लिक, तुम्हाला सर्वांना धन्यवाद की तुम्ही मला तुमच्यात इन्वॉल्व केलं, तुमच्यात प्रेम दिलं, खूप मजा केली आणि त्यासोबत नाचलोसुद्धा. त्यामुळे सर्वांचं मनापासून धन्यवाद. चला भेटूयात असेच नवीन असं ब्लॉगमध्ये, आणि लवकरच आपले ह्या सिरीजचे ब्लॉग तुम्हाला उद्यापासून बघायला भेटणार आहेत. तर भेटूयात उद्या. बाय, गुड नाईट.